नमस्कार. आज आपण एका सध्या खूप चर्चेत असलेल्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणासाठी जो संघर्ष सुरू आहे त्यावर. आपल्याकडे काही माहिती आहे, काही बातम्या आहेत, ज्यातून या आंदोलनाचे वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. तर या सगळ्या माहितीतून नेमकं काय महत्त्वाचं आहे, काय समजून घेण्यासारखं आहे, याचा एक आढावा घेऊया. कारण हा विषय म्हणजे खूप गुंतागुंतीचा आहे. तर प्रयत्न करूया की याची स्पष्ट आणि सविस्तर उकल करता येईल. अगदी योग्य. हो. आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे आपण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्या आंदोलनाची मूळ कारणं काय आहेत, प्रमुख मागण्या काय आहेत, सरकार काय करते, कसं प्रतिसाद देते आणि समाजात राजकारणात काय प्रतिक्रिया उमटत आहेत, या सगळ्यावर आपण लक्ष केंद्रित करूया. चला तर मग सुरुवात करूया मनोज जरांगे पाटील यांच्या ओळखीपासूनच. हे नाव तर आता सगळ्यांना माहिती महाराष्ट्रात, पण त्यांची पार्श्वभूमी काय आहे नक्की? काय माहिती आपल्याकडे? तर जी माहिती आहे त्यानुसार त्यांचं पूर्ण नाव मनोज रावसाहेब जरांगे पाटील, जन्म 1 ऑगस्ट 1982चा, बीड जिल्ह्यातलं मातोरी हे त्यांचं गाव. कुटुंबात पत्नी आहेत सुमित्रा पाटील, 3 मुली आणि 1 मुलगा. म्हणजे अगदी सामान्य ग्रामीण पार्श्वभूमी दिसते त्यांची. आणि त्यांचं सामाजिक कार्य कधी सुरू झालं तर साधारण 2012च्या आसपासचा उल्लेख मिळतो. म्हणजे जवळपास 15 वर्ष झाली म्हणायची या क्षेत्रात. आणि सुरुवातीपासूनच ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्याशी जोडलेले दिसतात, हो ना? हो, अगदी. आणि इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, म्हणजे त्यांची संघटन बांधणी. त्यांनी फक्त स्वतः आवाज नाही उठवला, तर शिवबा संघटना नावाचा एक गट स्थापन केला. यातून त्यांची एक काय म्हणू संघटन क्षमता दिसते. आंदोलनाला एक व्यवस्थित रूप देण्याचा प्रयत्न दिसतो. आणि कोणत्याही मोठ्या सामाजिक चळवळीसाठी हे खूप महत्त्वाचं असतं. लोकांना एकत्र आणणं, टिकवून धरणं हे महत्त्वाचं आहे. हो, ही संघटन बांधणी खरंच महत्त्वाची ठरली असणार. पण त्यांच्या आंदोलनाला इतकी मोठी प्रसिद्धी कधीपासून मिळाली? सप्टेंबर 2023 मधलं अंतरवाली सराटी गावातलं उपोषण तो एक महत्त्वाचा टप्पा होता ना? निश्चितच. ती घटना म्हणजे एक प्रकारचा टर्निंग पॉईंट ठरलं या आंदोलनासाठी. त्या उपोषणाच्या वेळची परिस्थिती, त्यानंतर जे काही घडलं, त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा दोन्ही पुन्हा एकदा जोरदारपणे समोर आले. त्याने फक्त सहानुभूती नाही मिळाली, तर मराठा समाजात आरक्षणाची गरज किती तीव्र आहे हे पण लोकांपर्यंत पोहोचलं. आणि त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये जो त्यांनी जालन्याहून मुंबईपर्यंत मोर्चा काढला, तो त्यांच्या वाढत्या प्रभावाचा पुरावा होता. आणि या सगळ्यामागे त्यांची मुख्य मागणी काय आहे, जी ते परत परत सांगत आहेत? त्यांची मुख्य आणि सातत्यपूर्ण मागणी हीच आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि त्यासाठी ज्यांच्याकडे कुणबी असल्याच्या नोंदी आहेत त्या आधारावर त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जावीत. इथे कुणबी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या जे शेती करणारे आहेत, ज्यांचा ओबीसीमध्ये समावेश होतो काही ठिकाणी. तर जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की जुन्या नोंदी तपासा, जिथे मराठा कुटुंबांची नोंद कुणबी म्हणून आहे त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे रक्ताच्या नातेवाईकांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, म्हणजे त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल. अच्छा, म्हणजे सरसकट सगळ्या मराठा समाजाला नाही, तर ज्यांच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा आहे त्यांच्यासाठी ही मागणी आहे. पण मग याच दरम्यान कायदेशीर गोष्टी पण समोर येत होत्या ना? कोर्टाने काही म्हटलं होतं का? हो, हे महत्त्वाचं आहे. आंदोलनं सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की परवानगीशिवाय आंदोलन करू नये. म्हणजे कसं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण तो कायद्याच्या चौकटीत राहूनच वापरायला हवा. तर एका बाजूला हा रस्त्यावरचा संघर्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला ही कायदेशीर प्रक्रिया पण सुरू आहे. दोन्ही पातळ्यांवर हे चाललंय. आता अगदी ताज्या घडामोडींकडे येऊया. ऑगस्ट 2025च्या शेवटी काय परिस्थिती आहे? पुन्हा आंदोलन जोर धरते असं दिसतंय. हो, जी ताजी माहिती आहे त्यानुसार जरांगे पाटलांनी सरकारला एक मुदत दिली होती 10% ओबीसी आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी 26 ऑगस्ट 2025 पर्यंतची. आणि ती मुदत संपल्यावर 27 ऑगस्टपासून त्यांनी जालन्याच्या अंतरवाली सराठीमधून पुन्हा मुंबईकडे मोर्चा सुरू केला आहे. गुहागर विजापूर मार्गाने मुंबईत येण्याचं त्यांचं नियोजन आहे. हो, आणि या नव्या मोर्चाच्या घोषणेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे प्रशासनाला पण आणि आंदोलनकांना पण की मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करायचं असेल तर संगीतचं परवानगी घेणं आवश्यक आहे. पुन्हा तोच मुद्दा येतो, आंदोलनाचा हक्क आणि सार्वजनिक सुव्यवस्था यातला समतोल. तर एकीकडे हे आंदोलन, कोर्टाचे निर्देश आणि दुसरीकडे सरकार काय करतंय? सरकारची भूमिका काय आहे? प्रशासन कसं पाहतं याकडे? महाराष्ट्र सरकार तर सातत्याने हेच सांगत आहे की ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संवेदनशील आहेत आणि तोडगा काढायला प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्यांनी यावर काम केले. विशेषतः हे जे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा आहे त्यातली गुंतागुंत आणि सत्यता तपासायला जी समिती नेमली होती त्या समितीला सरकारने मुदतवाढ दिली आहे. यातून असं दिसतंय की सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, पण त्याची कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया वेळखाऊ आहे, किचकट आहे, असं सरकारचं म्हणणं असावं. केलं परवानगी दिली का? हो, मुंबई पोलिसांनी 29 ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी दिली आहे, पण सशर्त परवानगी येते आणि अटी बऱ्याच कडक आहेत. म्हणजे आंदोलकांची संख्या फक्त 5,000 पर्यंत मर्यादित ठेवायची, आंदोलनासाठी जागा पण फक्त 7,000 चौरस मीटरच वापरायची, मोर्चातल्या गाड्यांची संख्या मर्यादित ठेवायची, ध्वनिक्षेपक म्हणजे स्पीकरचा वापर पण नियमानुसार कमी आवाजात करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही गोंधळ, मालमत्तेचं नुकसान किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे. या अटीवरून दिसतं की प्रशासन एका बाजूला आंदोलनाचा हक्क मान्य करते, पण शहराची शांतता आणि सुव्यवस्था राखण्याला जास्त प्राधान्य देत आहे. या सरकारी आणि प्रशासकीय भूमिकेसोबतच एका मंत्र्यांचं विधान पण महत्त्वाचं ठरतंय. चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलंय? हो, राज्याचे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील. त्यांचं एक विधान खूप महत्त्वाचं आहे या संदर्भात. ते म्हणाले की ज्यांच्याकडे कुणबी असल्याचा कोणताही पुरावा नाही, जुनी कागदपत्र नाहीत, अशा सरसकट सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देणं कायदेशीरदृष्ट्या खूप अवघड आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर केवळ मागणी आहे म्हणून सगळ्यांना प्रमाणपत्र देता येणार नाहीत. हे विधान दाखवून देतं की यात कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हानं किती मोठी आहेत. एका बाजूला समाजाची तीव्र मागणी आहे, भावना आहे आणि दुसऱ्या बाजूला कायद्याची चौकट आहे, पुराव्यांची गरज आहे. हा समतोल साधणं खूप कठीण आहे. हे झालं सरकारचं आणि प्रशासनाचं म्हणणं, पण या आंदोलनाला समाजात काही विरोध पण होतोय का? म्हणजे इतर समाजांचे गट काय म्हणत आहेत? कारण आरक्षणाचा विषय निघाला की हो, तसा उल्लेख आहे स्रोतांमध्ये. विशेषतः ओबीसी समाजातून काही प्रतिक्रिया येत आहेत. ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाके, त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
त्यांचं म्हणणं आहे की अनेक आमदार पडद्यामागून मनोज जरांगे पाटलांना आर्थिक मदत पुरवत आहेत. इतकंच नाही तर खूप मोठ्या प्रमाणावर बनावट कुणबी प्रमाणपत्र तयार करून वाटली जात आहेत असाही त्यांचा दावा आहे. हा केयांचा मुख्य आक्षेप काय आहे की जर अशा प्रकारे सरसकट किंवा पडताळणी न करता कुणबी प्रमाणपत्र दिली गेली तर त्याचा थेट फटका सध्याच्या ओबीसी आरक्षण व्यवस्थेला बसेल आणि ती धोक्यात येईल. त्यांच्या मते हे ओबीसींच्या हक्कांवर एक प्रकारचं अतिक्रमण ठरू शकतं. म्हणजे हा मुद्दा आता फक्त मराठा विरुद्ध सरकार असा नाही राहिला तर मराठा विरुद्ध ओबीसी किंवा दोन समाजांमधल्या हितसंबंधांचा संघर्ष असं स्वरूप येऊ शकतं का अशी चिंता यातून दिसते. आणि आरक्षणासारख्या मर्यादित गोष्टींवरून समाजात असे तणाव निर्माण होण्याची शक्यता असतेच. आणि या सगळ्या काळात एक खूप दुःखद घटना पण घडली आहे. लातूरमध्ये एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचा संबंध या चलो मुंबई आंदोलनाशी जोडला जातोय. हो, जी माहिती आहे त्यानुसार चलो मुंबई आंदोलनाच्या आदल्या दिवशी लातूर जिल्ह्यातल्या एका गावातल्या तरुण मराठा कार्यकर्त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याकडे अनेक जण सरकारची उदासीनता किंवा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष दिलं जात नाहीये यावरची एक तीव्र आणि दुर्दैवी प्रतिक्रिया म्हणून पाहत आहेत. अशा घटना काय करतात की आंदोलनाची भावनिक तीव्रता खूप वाढवतात. समाजात जी अस्वस्थता आहे ती यातून दिसते. ही फक्त एका व्यक्तीची निराशा नाही तर समाजाच्या एका मोठ्या वर्गात जो दबाव आहे, ज्या भावना आहेत त्याची कल्पना येते. म्हणजे हा संघर्ष सामाजिक, राजकीय, कायदेशीर पातळीवर तर आहेच, पण त्याला आता एक सांस्कृतिक आयाम पण मिळाला असं दिसतंय. मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक सिनेमा पण आलाय. हो, ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी श्रोत्यांमध्ये आहे. 2024 मध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील नावाचा एक बायोपिक आला. हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर आणि विशेषतः मराठा आरक्षणासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्यावर आहे. आणि सिनेमाच्या निर्मात्यांनी असं पण जाहीर केले की यातून जो काही नफा मिळेल तो मराठा समाजाच्या भल्यासाठी म्हणजे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वगैरे वापरला जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे. यातून दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे एखादी सामाजिक किंवा राजकीय चळवळ किती लोकप्रिय आणि प्रभावी होते की तिचं प्रतिबिंब चित्रपटासारख्या लोकप्रिय माध्यमात दिसू लागतं. आणि दुसरं म्हणजे अशा सिनेमांमधनं त्या व्यक्तीची किंवा चळवळीची एक विशिष्ट प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवली जाते. सिनेमा हे फक्त मनोरंजन नाही तर ते मत बनवण्याचं किंवा एखाद्या विचाराला पाठिंबा देण्याचं माध्यम पण ठरू शकतं. या सिनेमामधून जरांगे पाटलांची संघर्ष योद्धा ही इमेज नक्कीच अजून घट्ट झाली असणार. तर आपण आतापर्यंत बरीच माहिती बघितली, त्याचे वेगवेगळे पैलू तपासले. या सगळ्या चर्चेतून आणि माहितीच्या विश्लेषणातून काय महत्त्वाचे मुद्दे दिसत आहेत आपल्याला? काय निष्कर्ष काढू शकतो? मला वाटतं काही गोष्टी अगदी स्पष्टपणे समोर येत आहेत. पहिलं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा एका व्यक्तीचा नाही राहिला आता. मराठा समाजातल्या एका मोठ्या वर्गाच्या आरक्षणाच्या मागणीचं ते प्रतीक बनले आहेत. दुसरं, त्यांची जी मागणी आहे कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारावर ओबीसी कोट्यातून आरक्षण, ही या आंदोलनाची एक विशिष्ट पद्धत आहे जी कायदेशीर आणि ऐतिहासिकदृष्ट्या सोपी नाहीये, गुंतागुंतीची आहे. तिसरं, सरकारची भूमिका ती एक तारेवरची कसरत आहे. त्यांना मराठा समाजाच्या मागण्या पण बघायच्या आहेत, ओबीसी समाजाची चिंता पण लक्षात घ्यायची आहे आणि कायद्याच्या चौकटीत पण राहायचंय. या सगळ्याचा समतोल साधावा लागतोय. आणि चौथं म्हणजे या आंदोलनामुळे समाजात फक्त पाठिंबाच नाही तर विरोध आणि तणाव पण निर्माण होतोय, ज्याचे पुढे सामाजिक परिणाम होऊ शकतात. बरोबर. म्हणजे हा प्रश्न आता फक्त आरक्षणापुरता नाही राहिला, तो ओळख, इतिहास, समाजातलं स्थान आणि राजकीय गणित या सगळ्याशी जोडला गेला आहे. भूतकाळातल्या कुणबी नोंदी शोधून आपली ओळख आणि हक्क सिद्ध करण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे आजच्या कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियांची अट यातला हा संघर्ष आहे. आणि जाता जाता या सगळ्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या श्रोत्यांसाठी ठेवूया का? नक्कीच. प्रश्न असा आहे की एका बाजूला आपल्या समाजातल्या जुन्या ओळखी, ऐतिहासिक नोंदी, परंपरा आहेत ज्यांच्या आधारावर हक्क सांगितले जातात आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक लोकशाही व्यवस्थेतली कायदेशीर प्रक्रिया आहे, प्रशासनाचे नियम आहेत, पुराव्यांची गरज आहे. या दोन वरवर वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये सुवर्णमध्य कसा साधला जाईल? समाजाच्या आठवणीतला इतिहास आणि आजची कायद्याची चौकट यांच्यातला हा जो संघर्ष किंवा तणाव आहे तो पुढे काय रूप घेईल? आणि अशा ओळखीवर आधारित मागण्यांना सामोरं जाताना केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण